डाव असल्याच्या आरोपांना पुन्हा धार येतेय। मुंबई गुजरातच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप करत मीरा रोडमध्ये काल राज ठाकरेंनी असा आरोप केलेला आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील मुंबईवरून केंद्रावर निशाणा साधला। मात्र काल अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुंबई कुणाचा बापही तोडू शकणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 4 महिन्यानंतर भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा। हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी। मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का। आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल। आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे। भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे, भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे। कोणाचा बाप आहे ही नाटकी भाषा करू नका। महाराष्ट्र आणि मराठी बरं का, ही नाट्य पंढरी आहे। आम्हाला नाटकं हे सगळे नटसम्राट इकडे खूप निर्माण झालेत। नटसम्राट या महाराष्ट्रात खूप निर्माण झालेत। थिएटर बरं का, रंगमंच हा महाराष्ट्राचाच आहे। तेव्हा आम्हाला तुम्ही आवश्यकपूर्ण नाटकातले उतारे वाचून दाखवणं, कोणाचा बाप, कोणाचा आजा, कोणाचा पणजा। मुंबई तोडण्याचं कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचं, आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहे।